मी शोधून काढलेल्या परफ्यूम टेस्टवर मी आधीच एक व्हिडिओ बनवला आहे, पण त्यात काही गोष्टी राहिलेल्या, सो मी पुन्हा एकदा बनवतो आहे. सो आधी ना एक्सपर्टचा सल्ला असा असायचा की तुम्हाला जर परफ्यूमचं लॉन्जेटिव्हिटी कळत नसेल, कारण तुम्ही नोज ब्लाइंड होत आहे आणि तुम्हाला त्याचा स्मेल येत नाही आहे, पण दुसऱ्याने येतो आहे की नाही हे फिगर आउट करायला, तर त्यांचा सल्ला हा असायचा की तुम्ही कपाटामध्ये तुमच्या एका शर्टाला वगैरे स्प्रे मारून ठेवा आणि नंतर काही तासांनी येऊन किंवा एंड ऑफ द डे येऊन त्याला चेक करा. ज्याने बेसिकली हे होतं की तुम्ही नोज ब्लाइंड होत नाही, तो स्मेल तुमच्या नाकाला सारखा मिळत नाही आणि सरप्रायझिंगली परत रात्री मिळाल्यावर कळतं की तो परफ्यूम त्या कपड्यावर राहतोय की नाही. आणि मी माझ्यासाठी शोधून काढलेली पद्धती होती की आपल्या दरवाजाच्या मागे जसं हँगर असतात आणि आपण कपडे लटकवून ठेवतो, त्या कपड्याला स्प्रे करून ठेवायचं. स्पेशली जर तुम्ही तो कपडा घालून आला असाल आणि त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा तो परफ्यूम मारला असेल तेव्हा. एक्सपर्टने सजेस्ट केलेल्या पद्धतीमध्ये माझा प्रॉब्लेम हा असायचा की तुम्ही एखाद्या कपड्याला स्प्रे केलात आणि स्प्रे करून नंतर कपाट असं बंद करून ठेवलं, तर बेसिकली ते कपाट तर बंदच राहते आणि त्याने प्रॉब्लेम हा होतो आहे की इट इज नॉट लाईक रिअल लाईफ. रिअल लाईफमध्ये आपण बाहेर जातो, आपले नोट्स उडून जातात, ते एका बंद जागेमध्ये नसतात. सो वी डोंट रिअलाईज. जरी तुम्ही एंड ऑफ द डे परत आलात आणि तिथे स्मेल केलं, तरी तो दिवसभर तिथे राहिलेला दरवळणारा स्मेल तिथेच अडकून राहिलेला तो तर आपल्याला येणारच. ह्या पद्धतीत फायदा असा होतो की तुम्ही इथे लावलात तर तुम्ही दरवाजा उघडता, बाहेर जाता, येता, तेव्हा तो सारखा हलत राहतो आणि हलत राहिल्यामुळे तो इथे स्मेल दरवळतो. प्लस तुमच्या नकळत तुम्हाला त्याचा स्मेल येतो, जी एक फॅन्टास्टिक गोष्ट आहे की यू अंडरस्टँड की अनोळखी माणसांना किंवा इतर लोकांना त्याचा स्मेल कसा येतं. अजून एक गोष्ट अशी की खूप स्ट्रॉंग स्मेल असेल तर तुम्ही तुमच्या दरवाजाच्या ओपनिंगच्या जवळ लावू शकता किंवा लांब जाऊ शकता. आणि ऑब्व्हियसली हे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही अमेझॉनवरनं किंवा कुठून पण ऑनलाईन असे हे आणू शकता, जे इथे एक लावला, इथे एक लावला, इथे एक लावला. अगदी स्ट्रॉंग परफ्यूम असेल तर अगदी इथे लावला तरी चालेल किंवा मध्ये लावला तरी चालेल, ज्याने असं होईल की तुम्हाला हे समजेल की तुमच्या आजूबाजूला जनरली लोक जवळ येतात त्यांना तो स्मेल कसा येत असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही अशा ठिकाणी जिथे लोकांच्या फार जवळ जाता, शेक हँड करता, गळा भेट होते, अशा वेळेला क्लोज ठेवलेलं योग्य राहील. पण काही ठिकाणी असं होत असेल की तुम्ही लांबूनच लोकांना किंवा लोकांच्या जवळून जाता पण जास्त जवळ जात नाही, अशा वेळेला लांब ठेवलेलं बरं पडेल आणि तुम्हाला एक्झॅक्ट अंदाज येईल की तुम्ही कसे स्मेल करता. मला ना आतापर्यंत सगळं खोटं वाटायचं, लॉन्जेव्हिटी वगैरे जे म्हणायचे ना, 6 तास 8 तास दिवसभर 2 दिवस वगैरे, कारण मला ते कधी एक्सपिरियन्स यायचं नाही. आणि मला आत्ता कळतं मी सगळ्या परफ्यूमला नोज ब्लाइंड जात होतो आणि या पद्धतीमुळे असं झालं की मला तर रिअलाईज होतं हा पर्टिक्युलर परफ्यूम तर लिटरली 6-7 दिवस मला त्याच्यावर स्मेल येतो आहे.